रोहित गवळी मृत्यू प्रकरणी 8 दिवसात कारवाई व्हावी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे। कर्जत तालुक्यातील मानिवली गावातील रोहित भगवान गवली या 16 वर्षीय बालकाचे रायगड हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले होते। या प्रकरणी पालकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज संबंधित प्रकरणी दोषींवर कारवाई व्हावी यासाठी नेरळ पोलीस ठाणे गाठले। दरम्यान 8 दिवसात पोलिसांनी कारवाई केली नाही तर आपण पुन्हा नेरळ येथे येणार असल्याचा इशारा दिला आहे। नेरळ पोलीस ठाणे येथे जिल्हा पोलीस उप अधीक्षक डी टेले यांच्यासोबत चर्चा केली। त्यावेळी नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी शिवाजी ढवळे या गुन्ह्याचे तपासी अधिकारी नितीन मंडलिक यांच्याशी चर्चा केली। त्यावेळी भाजप कार्यकर्ते, तालुका अध्यक्ष राजेश भगत, तालुका सरचिटणीस संदीप म्हसकर, भाजप फेंड जिल्हा संयोजक नितीन कांदळगावकर आदी सोबत होते। पोलीस अधिकारी यांच्याशी चर्चा करून झाल्यावर किरीट सोमय्या यांनी पत्रकारांशी संवाद साधला। प्रकरणात आता सगळे रिपोर्ट आले आहे। पोस्टमॉर्टमचा अंतिम अहवाल आला आहे। जो हॉस्पिटलचे डॉक्टर, हॉस्पिटलचे मालक या सगळ्यांचा स्वार्थीपणा, बेजबाबदारपणा, ऑपरेशनची गरज नसताना ऑपरेशन करणं, ज्यासाठी लागणारे क्वालिफाईड एनेस्थेटिस्ट नसताना करणं, ज्याच्यामुळे 16 वर्षाचा रोहित गवळीचा मृत्यू झाला। आता पोलिसांनी ते 2 ज्युनियर डॉक्टर, 2 सिनियर सर्जन आणि त्याचबरोबर मालकांना ताबडतोब अटक करायची, त्यांच्यावर गुन्हा दाखल करणं हे पोलिसांची जबाबदारी आहे। आज गवळी परिवारासह मी ते आलेलो आहे। एका आठवड्यात पोलिसांनी या 5 लोकांवर गुन्हे दाखल करावे। एका आठवड्याने पुन्हा मी इथे येणार आणि गवळी परिवारासह जोपर्यंत कारवाई होत नाही इथेच बसून राहणार।